दोस्तांनो नमस्कार. मी सारिका ब्राऊन सलाम मुंबई फाउंडेशन संस्थेमधून आज तुमच्यासमोर आले आहे संवाद साधायला आणि एक महत्त्वाचा विषय तुमच्यासमोर मांडायला. आज मी एक सोपा पण खोलवर विचार करायला लावणारा प्रश्न घेऊन आले आहे. जर आपल्या घरातल्या लहान मुलाने तंबाखू खाल्लं असं ऐकलं तर काय वाटेल बरं? थोडा वेळ डोळे मिटा आणि विचार करा. आपल्याच 13-14 वर्षाचा मुलगा आपल्या हातातले पैसे घेऊन शाळेबाहेर गुटख्याच्या दुकानात जातो. शिकायला पाठवलेलं मूल हातात रंगीत पुडी घेऊन तोंडात टाकतो आणि हसत असतो. ते खरंच असणं असतं का? की लपवलेली सवय असते? त्याला हे सर्व कुठे शिकायला मिळालं असेल? कदाचित घरातूनच. आजोबा, मामा, दादा, कधी विडी ओठांत तर कधी गुटख्याचं पॅकेट हातात. आपलं मूल हे सगळं पाहतंय, शिकतंय, अनुकरण करतंय. शाळेबाहेर गुटख्याची दुकानं खुलेआम सुरू आहेत. फक्त 5 रुपयात रंगीत पुडी, कायद्यानं बंद पण वास्तव्यात मोकळं. आणि मग शिक्षक म्हणून आपण पाहतो विद्यार्थ्यांच्या ओठावर डाग, दुर्गंध, मागच्या बाकावर बसणं, संवाद टाळणं हे सर्व. आणि आपण म्हणतो हे बिघडलंय. पण हे तेव्हा बिघडत नाही जेव्हा आपण पाहतो. हे तेव्हा बिघडतं जेव्हा आपण दुर्लक्ष करतो, जेव्हा आपण म्हणतो या वयात होतंच थोडंफार. मित्रांनो, एक अनुभव शेअर करते. एका 8व्या इयत्तेच्या मुलीने मला एक प्रश्न विचारला. मॅडम, माझे बाबा रोज गुटखा खातात. मी त्यांना अनेकदा सांगितलंय पण ते काही ऐकत नाहीत. मी काय करू? क्षणभर मी गप्प झाले. कारण त्या प्रश्नात एक वेदना होती आणि तो प्रश्न फक्त तिच्या बाबांसाठी नव्हता. तो प्रश्न आपल्यालाही विचारला होता. पालक, शिक्षक, समाज म्हणून आपण कुठे कमी पडलो? आजचा हा कार्यक्रम फक्त माहितीपुरता नाही. हा जाणीवेचा प्रवास आहे. आपण सर्व प्रेरक आहोत, म्हणजेच विषय समजून घेणारे आणि प्रेरणा देणारे. तुमच्या एका वाक्याने तंबाखू नको रे म्हणत एक मुलगा 10 लोकांना सांगू शकतो आणि तिथूनच सुरू होईल बदलाचा प्रवास. चला एक पक्का निश्चय करूया. आपल्या शाळेतील एकही विद्यार्थी तंबाखूच्या जाळ्यात अडकणार नाही. आपल्यामुळे एक घर, एक शाळा, एक गाव तंबाखूमुक्त होईल. कारण मुलं शिकतात ती पाहून आणि पाहतात ती आपल्या कृतीतून. म्हणूनच चला आपल्या शाळेपासून सुरुवात करूया. तंबाखूला नाही म्हणूया, निरोगी जीवन जगूया. आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्यासाठी 2 सत्र घेऊन आलेलो आहोत. ही दोन्ही सत्र जरी रेकॉर्डेड असली तरी तुम्ही प्रत्येक क्षणी त्यात सक्रिय सहभागी व्हायचं आहे. माहिती लक्षपूर्वक ऐकायची आहे आणि शिकायचं आहे. तर या 2 सत्रांमध्ये आपण काय पाहणार आहोत, आपण काय शिकणार आहोत? पहिल्या सत्रामध्ये तंबाखूचे दुष्परिणाम, तंबाखूमध्ये असलेली घातक रसायने, आपल्या देशात तंबाखूच्या वापराची सद्यस्थिती आणि तंबाखूपासून मुक्त होण्याचे मार्ग. तर दुसऱ्या सत्रामध्ये आपण सर्वजण तंबाखू नियंत्रण कायदा 2003 या कायद्यानुसार शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान मुक्त करणे आणि आपण या कायद्याचा उपयोग कसा करू शकतो ही माहिती जाणून घेणार आहोत. तर दोस्तांनो, तयार आहात ना माझ्यासोबत माहिती जाणून घ्यायला? चला मग आपण सत्राला सुरुवात करूया. लक्षात ठेवा, सत्र सुरू झाल्यावर सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे आणि सत्र झाल्यावर काही प्रश्न असतील तर ते आपल्या शिक्षकांना विचारायचे आहेत. सत्र झाल्यानंतर तुम्हाला काही कृती कार्यक्रम देखील करायचे आहेत. जसे की आपले घर आणि शाळा तंबाखूमुक्त करायची आहे, आरोग्याच्या चांगल्या सवयी अंगीकारायच्या आहेत आणि आपली शाळा सुंदर आणि आरोग्यमय करायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आपली शाळा तंबाखूमुक्त शाळा व्हावी यासाठी 9 निकष पूर्ण करणं आवश्यक आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या ज्ञानयात्रेला. तंबाखूला नाही म्हणूया, निरोगी जीवन जगूया. या सत्राला सुरुवात करण्याआधी आपण एक छोटासा खेळ खेळूया. चला तर मग. या खेळाचं नाव आहे माइंड मॅपिंग. बघा, तुमच्यासमोर एक चित्र आहे. या चित्राला बघून तुमच्या मनात कोणकोणते शब्द येतात? सांगा बरं. या चित्राकडे बघितल्यावर काय काय आठवतं तुम्हाला? मला तर या चित्राकडे बघितल्यावरती छान हसणारा सूर्य दिसतोय. मग मला आईस्क्रीमची आठवण येते, कारण आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये भरपूर आईस्क्रीम खायचो, थंड पाणी प्यायचो
मस्तपैकी सूर्यप्रकाश बघायचो आणि मजा यायची या सगळ्या गोष्टी करताना. मग तुम्हाला कोणकोणते शब्द आठवतात? सांगा बरं मला, तुम्हाला कोणकोणते शब्द आठवतात? चला तर मग बघूया. प्रकाश, आईस्क्रीम, सौर ऊर्जा, थंड पाणी, उष्माघात, धूप. बरोबर? बघा, असे वेगवेगळे शब्द आहेत जे या चित्राकडे बघून आठवतात. म्हणजेच प्रकाश म्हणजेच काय, तर आपण दिवसाची जी सुरुवात करतो, या प्रकाशापासून आपण आपल्या दिवसाची सुरुवात करतो. सौर ऊर्जा, जिचा उपयोग आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. थंड पाणी, आईस्क्रीम, हे तर सगळ्यांनाच आवडणारी गोष्ट आहे. उष्माघात, ज्याच्यामध्ये या उन्हाच्या कडक त्या वातावरणामध्ये घामाने आपण भिजलेलो असतो, त्यामुळे उष्माघाताचा त्रास होतो. म्हणजेच सूर्याकडे बघितल्यावर खूपशा सकारात्मक गोष्टी आपल्याला जाणवतात. बरोबर की नाही? चला तर मग आता आपण पुढच्या चित्राकडे जाऊया. पुढचं चित्र काय दिसतंय बघा. तुम्हाला या चित्राकडे बघून तुमच्या मनात कोणकोणते शब्द येतात? मी जेव्हा या चित्राकडे बघते तेव्हा मला हातामध्ये तंबाखू घेऊन तंबाखू मळताना एक व्यक्ती दिसते. तंबाखू बघितला तर मला आठवतं कर्करोग, त्याचबरोबर तंबाखू, सिगरेट, पूर्वी जी मिळणारी बिडी होती, असे बरेचसे शब्द आठवतात. आता तुम्हीही मला सांगा, तुम्हाला या चित्राकडे बघितल्यावरती कोणकोणते शब्द आठवतात? सांगा भाऊ, कोणकोणते शब्द आठवतात? तंबाखू, सिगारेट, तोंडाचा घाणेरडा वास, कॅन्सर, मृत्यू, दमा. बरोबर? असे बरेचसे शब्द असतील जे तुम्हाला आठवत असतील या फोटोंकडे पाहून. म्हणजे बघा, तंबाखू एक अशी गोष्ट आहे जिच्याकडे पाहिल्यावरती नकारात्मक गोष्टी जास्त आठवतात. कॅन्सर, मृत्यू, दमा म्हणजेच एक प्रकारे शरीराला, आरोग्याला अपायकारक ठरणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत. बरोबर की नाही? तर अशा पद्धतीने आपण तंबाखूला पाहिल्यावरती आपल्याला सगळ्या नकारात्मक गोष्टी दिसतात. म्हणजे ही गोष्ट आपल्यासाठी चांगली नाही. अगदी बरोबर. चला तर मग आता आपण पुढे एक व्हिडिओ बघूया. या व्हिडिओतून आपण खूपशी माहिती जाणून घेऊया. कुत्तो, कूट कूट के मैं तुम्हारी चटनी बना दूंगा। पापियों, तुम्हारा पापड़ बना दूंगा। तुम्हें धुएं में उड़ा दूंगा। भाई यार, एक सेकंड के लिए तो लगा कि राहुल कपूर खुद आ गया है। जाबाज इश्क में राहुल कपूर ने क्या मस्त कार को बिल्डिंग के ऊपर से उड़ाया है यार। अभी उसकी अगली पिक्चर में वो अपने दांत से ट्रेन को खींचेगा। यार दिनेश, तेरा राहुल कपूर के जैसे असली सिगरेट पीने का मन नहीं करता क्या? करता तो है यार। मेरे पापा पीते हैं। मैं एक बार चुरा के छत पे गया था। वाह यार, राहुल कपूर से मिलने का मौका। चल चल देखते हैं। भैया, हमको राहुल कपूर से मिलना है। हम नहीं मिलवा सकते हैं, सिर्फ ये पैकेट मिलवा सकता है। कैसे? ये पैकेट खरीदो, इसके अंदर एक स्क्रैच कार्ड होगा। अगर तुम लोगों की किस्मत हुई तो उसमें राहुल कपूर से मिलना लिखा होगा। कितने का पैकेट है? 100 रुपया। अबे यार, 100 रुपए कहाँ से लाएंगे अब? अरे कहाँ जा रहा है? क्रिकेट खेलने। अबे गिन तो कितना है? 100 रुपए है। एक पैकेट राहुल कपूर वाली सिगरेट देना। किसके लिए है? पापा ने मंगाया है। जल्दी खोल। दत्त तेरे की, अब क्या करेंगे? दोबारा कोशिश करेंगे। एक मुझे भी देना।
यार पिछले 2 हफ्ते में 12 पैकेट खोल चुके हैं। लगता है राहुल कपूर से मिलने का मौका अब नहीं मिलेगा। यस, हम जीत गए। हम राहुल कपूर से मिलने जा रहे हैं। हेलो बॉयज, congratulations. Nice to meet you. अंकल, आप कौन? राहुल कपूर कब आएंगे? मैं ही तो हूँ, राहुल कपूर। नहीं, आप झूठ बोल रहे हो। आप राहुल कपूर नहीं हो सकते। वो तो अपने दांतों से ट्रेन को खींच लेता है। सर, आपको सिगरेट पीने से मना किया डॉक्टर ने। आपके फेफड़ों में इन्फेक्शन है सिगरेट की वजह से। डॉक्टर ने कहा है अगर आपने इसे पीना नहीं छोड़ा तो आपकी जान को खतरा है। देश में करीब 15% युवा तंबाकू का सेवन करते हैं। भारत में हर 16 सेकंड में कोई ना कोई युवा पहली बार तंबाकू लेता है। ये क्या कर रहे हो? मस्ती खोरो, मैं तुम्हें पुलिस में दे दूंगा। वाह बेटा, उल्टा चोर बच्चों को डांटे। तूने ये पोस्टर दुकान में क्यों लगाए? किसी भी सिगरेट का विज्ञापन करना, सिगरेट के प्रचार के लिए कंपटीशन करना जुर्म है। हुजूर, मेरी क्या गलती? मेरे पास सिगरेट कंपनी ने पोस्टर भेजे थे, मैंने लगा दिए। ये कानून का उल्लंघन है। कंपनी पर भी कार्रवाई होगी। चल तू। तर बघा, आत्ताच आपण एक व्हिडिओ पाहिला. तुम्ही सगळ्यांनी पाहिलात ना व्हिडिओ पाहून काय वाटलं बरं? काय शिकलात या व्हिडिओतून सांगा बरं. आज आपण जो व्हिडिओ पाहिला, राहुल कपूरला भेटण्यासाठी ते 2 विद्यार्थी कशा पद्धतीने शक्कल लढवत होते. त्यांनी सिगरेटची पाकिटं विकत घेतली, सिगरेट ओढून बघितले आणि मग कुठेतरी त्यांना एक संधी मिळाली राहुल कपूरला भेटण्याची. आणि जेव्हा प्रत्यक्षात राहुल कपूरला भेटायला गेले त्यावेळेस काय झालं? राहुल कपूर, जो स्वप्नातला राहुल कपूर होता, जो चित्रपटांमधून ज्यांनी पाहिलं होतं, तो राहुल कपूर प्रत्यक्षात काहीतरी वेगळाच दिसत होता. पण तो वेगळा दिसण्यामागची कारणं काय होती? तर तंबाखूच्या वापरामुळे त्यांना जे दुष्परिणाम भोगावे लागले, त्यांची जी अवस्था झाली ती खूप दयनीय अवस्था होती. याचाच अर्थ काय? जे आपण चित्रपटांमधून किंवा जे आपण सोशल मीडियांमधून, जाहिरातींमधून ज्या गोष्टी आपण पाहतो, ज्या गोष्टी आपल्याला कूल किंवा ज्या स्टायलिश वाटतात, त्या खरंच तितक्या सोप्या नसतात किंवा त्या तितक्याच गांभीर्याने पाहण्यासारखी गोष्ट आहे. बरोबर की नाही मित्रांनो? सो अशा कोणत्याही जाहिरातींना आपण बळी पडू नये आणि अशा कोणत्याही व्यसनांची सवय करून घेऊ नये. तर चला मग आता आपण पुढे जाऊया आपल्या पुढच्या स्लाईडकडे. तंबाखूच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सेवनाचे प्रकार. आता तुम्ही म्हणाल की मॅडम, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष म्हणजे काय हो? तर प्रत्यक्ष म्हणजे हे की जे चघळणे, धूम्रपान करणे, दंतमंजन आहे किंवा नाकाद्वारे सेवन करणं आहे किंवा श्वासाद्वारे ओढणं आहे, या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रत्यक्ष सेवन. अप्रत्यक्ष सेवन म्हणजे काय? तर जे अप्रत्यक्ष पद्धतीने, म्हणजेच कोणीतरी दुसरा करत आहे आणि आपण तिथे उभे आहोत किंवा आपण त्याचा आपण म्हणू ना की आपण त्याचा एक वेगळ्या पद्धतीने त्याचं सेवन करत आहोत. आपण ते जाणून घेऊया की एक्झॅक्टली ते काय आहे. ठीक आहे?
तंबाखूच्या प्रत्यक्ष सेवनाचे काही प्रकार आहेत. जसं मी म्हटलं चघळणे, मग तंबाखू, चुना, खर्रा, खैनी, मावा, जर्दा, पान, विडा इत्यादी ज्या गोष्टी आहेत ह्या तोंडामध्ये ठेवून चघळल्या जातात. बघा, म्हणजे मी सांगेन की माझी जी आजी होती तिच्याकडे एक बटवा होता. त्या बटव्यामध्ये ना एक स्टीलची छोटी डब्बी होती चुन्याची. पान, चुना, त्याचबरोबर जे आपण म्हणतो ना काथ, ह्या सगळ्या गोष्टी तिच्या बटव्यात असायच्या आणि फावल्या वेळेमध्ये आजी ते पान खात बसायची, मसालेवाला पान, आणि ती चघळत राहायची. तेव्हा कळत नव्हतं की हा तंबाखू तिच्यासाठी किती भयानक आहे. परंतु आता आपण जेव्हा बघतोय, आता सगळ्या माहिती आपल्याला मिळते, त्याच्यानंतर कळतं की हा तंबाखू किती घातक आहे. धूम्रपान म्हणजे काय, तर धूर शरीरात घेणे, म्हणजेच बिडी, सिगारेट, हुक्का, चिरूट, सिगार, चिलीम या ज्या गोष्टी आहेत त्या शरीरात धुरावाटे घेतल्या जातात. तुम्ही पाहिलेही असतील वेगवेगळ्या जाहिरातींच्या माध्यमातून. त्याचबरोबर आहे दंतमंजन, मशेरी म्हणजेच तंबाखूला भाजून ती मशेरी किंवा मिश्री तयार केली जाते. आजही मार्केटमध्ये गायछाप ही मिश्री मिळते जी खूपशा स्त्रिया वापरतात, किंवा तंबाखूयुक्त टूथपेस्टसुद्धा मार्केटमध्ये मिळतात. तर हे सगळे झाले प्रत्यक्ष प्रकार. त्याचबरोबर आहे तपकीर ही नाकाद्वारे ओढून घेतली जाते. आता पुढे आहे ई सिगरेट. तुमच्यासाठी थोडं ई सिगरेट नवीनही असेल, परंतु हे ई सिगरेट पेनासारखं दिसतं, ज्यावर केंद्र शासनाने बंदी आणली आहे. तर हे सगळे प्रकार झाले प्रत्यक्ष सेवनाचे प्रकार. आता आपण बघूया तंबाखूचे अप्रत्यक्ष सेवनाचे प्रकार. अप्रत्यक्षरित्या देखील आपण तंबाखूचे सेवन करीत असतो. आता मुलांनो, तुम्ही म्हणाल मॅडम आम्ही तर काही असे प्रकार नाही करत, आम्ही तंबाखू काय मशेरीसुद्धा वापरत नाही, मग आमचं नाव काय येतं बरं याच्यामध्ये? तर बघा कसं होतं की एखादा व्यक्ती धूम्रपान करत असेल, म्हणजे तुम्ही एखाद्या सार्वजनिक ठिकाणी उभे आहात, तुमच्या बाजूला एखादी व्यक्ती सिगारेट ओढते, बरोबर? ती तो सिगारेटचा धूर शरीरात घेते, नाकावाटे धूर बाहेरही टाकते. जेव्हा ती नाकावाटे बाहेर टाकते तोच धूर तुम्ही तुमच्या शरीरात श्वासाद्वारे तुमच्या शरीरात घेता, म्हणजे तुम्ही अप्रत्यक्षरित्या तंबाखूचं सेवनच करत आहात. आता मशेरीचं इथे उदाहरण आहे. मशेरी बघा, आपल्या घरामध्ये आजी, आई, आत्या, मावशी, काकी किंवा आपल्या शेजारीसुद्धा बऱ्याचशा अशा स्त्रिया असतील ज्या मशेरी वापरतात. म्हणजेच काय, तर तंबाखू विकत आणायचा, त्याला भाजायचं आणि ही मशेरी तयार करायची, म्हणजे आपण दंतमंज म्हणून तिचा वापर करतो. ज्यावेळेस ही मशेरी भाजली जाते आणि तिचा जो धूर होतो तो धूर सगळीकडे पसरला जातो आणि तो धूर आपण श्वासावाटे आपल्या शरीरात घेतो. म्हणजेच काय, तर आपण अप्रत्यक्षरित्या त्या तंबाखूचं सेवन करत आहोत. याला धूम्रपान देखील म्हटलं जातं किंवा याला पॅसिव्ह स्मोकिंगसुद्धा म्हटलं जातं. म्हणजेच काय, तर तंबाखूचे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सेवन केल्याने आपल्याला विविध आजार होतात, बरोबर की नाही? चला तर मग आता आपण पुढे बघूया. आपण पुढच्या स्लाईडकडे जाऊया. आता आपण एवढी माहिती घेतली की तंबाखूचे किती वेगवेगळ्या प्रकारे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रकार आहेत. मग हे तंबाखू लोक खातात तरी का? काय कारणं असतील लोकांना तंबाखू का खावासा वाटतो? चला तर मग जाणून घेऊया या तंबाखू खाण्यामागची कारणं काय आहेत. सगळ्यात पहिलं आहे तणाव किंवा टेन्शन, बरोबर? तणाव किंवा टेन्शन म्हणजेच काय, तर बघा खूप वेळा एक मानसिक ताणतणाव असतो किंवा चिंता असते, नैराश्य येत असतं. म्हणजे जसं आता एक उदाहरण बघू आपण की आपण एखादी परीक्षा दिली आहे, त्याचं रिझल्ट लागणार आहे, ते रिझल्ट काय येईल, मी पास होईन की नापास होईन, हे जे टेन्शन असतं, हा जो तणाव असतो, या सगळ्या गोष्टींना दूर करण्यासाठी किंवा त्या सगळ्या गोष्टींपासून पळण्यासाठी म्हणू आपण, एक आधार हवा असतो. म्हणून लोक काही जण तंबाखू सेवन करतात, त्याचा आधार घेतात. अनुकरण काय, तर घरामध्ये मोठी मंडळी असतील किंवा कलाकार मंडळी असतील तर घरातली जी लहान मुलं आहेत ना, ती काय करतात, ती या लोकांचं अनुकरण करतात. त्याचबरोबर युवा लोकसुद्धा, जी युवा पिढी आहे ती सुद्धा अशा लोकांचं अनुकरण करते, बरोबर? त्याचबरोबर आहे परंपरा. आपल्या समाजामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या परंपरा आहेत. जसं एक साधंसं गोष्ट बघा, लग्न कार्य असेल किंवा लग्न समारंभ असेल तर अशा वेळेस ना एक ताट सजवलं जातं. त्या ताटामध्ये पान, सुपारी, ताक, चुना, कात अशा बऱ्याच प्रकारे ते ताट सजवून पाहुण्यांना दिलं जातं, बरोबर? ते जेव्हा पाहुण्यांना दिलं जातं तर ते आपण म्हणू ना की एक अप्रत्यक्षरित्या त्यांना तंबाखू सेवन करण्यासाठी आपण प्रोत्साहित करतो. मीडियाचा प्रभाव. आता तुम्ही म्हणाल इथे मीडियाचा काय प्रभाव आहे, तर चित्रपट आहेत, जाहिराती आहेत, सोशल मीडिया आहे, या सगळ्याचा एक प्रभाव आहे प्रत्येकाच्या जीवनशैलीवरती. कारण आपलं हे जे आयुष्य आहे, धावपळीचं आयुष्य आहे, खूप धक्काधक्कीचं आयुष्य आहे, त्यामुळे काय होतं की एक
कूल वाटणं किंवा आपण म्हणू ना की एक प्रभावित होण्यासाठी मीडिया या सगळ्यांसाठी जबाबदार ठरते किंवा ते तंबाखूचं सेवन करण्यासाठी प्रोत्साहित करते. मित्रांचा प्रभाव. आता आपल्या मित्रमंडळींमध्ये बरीच अशी लोकं असतील जी तंबाखूसारखे वेगवेगळ्या व्यसनांचं किंवा सेवनांचा उपयोग करत असेल, तर त्यांच्यासुद्धा प्रभावामुळे, त्यांच्या संगतीत राहिल्यामुळे सुद्धा कित्येक लोकांना तंबाखू सेवनाची सवय लागू शकते. आता इथे आहे मित्राचा दबाव. आता तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही मित्रांचा प्रभाव तर बोललात, मग आता मित्रांचा दबाव कसा आहे? एखादा मित्र जर तंबाखूचं सेवन करत असेल आणि दुसरा मित्र जर तंबाखूचं सेवन करत नसेल ना, तर तो पहिला मित्र काय करतो? अरे त्या दुसऱ्या मित्राला टोमणे देऊन बोलतो, अरे तू हे खाऊन नाही बघितलंस, हे तू ट्राय नाही केलंस, अरे हे कधीतरी ओढून तर बघ, तुला मजा येईल. अशा पद्धतीचे वेगवेगळ्या शब्दांमधून, टोमण्यांमधून तो त्या दुसऱ्या मित्रावर दबाव टाकत असतो. जिज्ञासा ही अशी गोष्ट आहे ना, जिकडे माणूस बऱ्याच गोष्टी त्या जिज्ञासेमध्ये करायला लागतो. म्हणजेच काय बघा, घरी आई बाबा आहेत किंवा वडील किंवा काका जर सिगारेट ओढत असतील किंवा आई घरी जर मशेरी लावून सगळी घरातली कामं करत असेल, तर घरात जी लहान मुलं आहेत ना, हे सगळं पाहत असतात. कुतूहलापोटी त्यांना असं वाटतं की आई जर दिवसभर तंबाखू तोंडामध्ये ठेवून दिवसभरात घरची कामं करत असेल, तर तिला कशी एनर्जी मिळते किंवा ती जी उत्सुकता आहे की त्याने काय होतं, या उत्सुकतेपोटी सुद्धा खूपशी मुलं हे तंबाखूचं सेवन करायला सुरुवात करतात. आता पुढे आहे भूक कमी करणं. आता तुम्ही म्हणाल की आता मॅडम तुम्ही भूक कमी करण्यासाठी तंबाखूचं सेवन कसं करायचं? तर बघा, खूप वेळा काही लोक कष्टाची कामं करत असतात, शारीरिक मेहनत असते त्यांच्या कामामध्ये. अशा वेळेस एक आपण म्हणतो ना की एक वेळ जाण्यासाठी खूप वेळा जेवणाची वेळ ठराविक नसते, तर अशा ठिकाणी तंबाखूसारख्या पदार्थांचं सेवनाचं प्रमाण वाढतं. जेणेकरून काय होतं की कष्टाची कामं करताना त्यांना ताकद मिळते, ऊर्जा मिळते आणि थोडंसं जेवण कमी होतं किंवा आपण म्हणू की भुकेकडे दुर्लक्ष होतं. त्यासाठी जेवण कमी केलं जातं किंवा आपण म्हणू वजन कमी करण्यासाठी सुद्धा लोक तंबाखूसारख्या पदार्थांचं सेवन करतात. बरोबर की नाही? तशी बरीचशी कारणं आहेत जी तंबाखूचं सेवन करण्यासाठी कारणीभूत ठरतात. चला तर आपण पुढच्या स्लाईडकडे जाऊया. चला तर आता आपण तंबाखू सेवनाची कारणं बघितली, बरोबर की नाही? बरीच वेगवेगळी कारणं आहेत ज्यामुळे लोक तंबाखूचं सेवन करतात. मग आता जे तंबाखूचं सेवन करतात, तो तंबाखू बनतो तरी कसा? जसं आपण म्हणतो की तंबाखूचं पीक घेतलं जातं, शेती केली जाते, परंतु ते पीक जेव्हा मार्केटमध्ये आणलं जातं किंवा त्या कारखान्यांमध्ये घेऊन गेलं जातं, त्या तंबाखूच्या पानांवरती बरीचशी रासायनिक अभिक्रिया केली जाते. मग ती कशी असेल, कोणते असतील, कोणकोणत्या रसायनांचा वापर होतो, आपण त्याची माहिती घेऊया. बघा, तंबाखूच्या उत्पादनामध्ये 7,000हून अधिक रसायनांचा वापर केला जातो आणि त्यानंतरच ते तंबाखूचं पदार्थ तयार केले जातात, बरोबर? त्याचबरोबर जी 69 रसायनं आहेत किंवा त्याच्याही पेक्षा जास्त जी रसायनं आहेत, ती रसायनं म्हणजे ज्याला आपण कर्करोगाचे जनक असं म्हणतो, अशा पद्धतीची काही रसायनं आहेत. तुमच्यासमोर इथे स्लाईडमध्ये काही रसायनं तुम्हाला दिसतील, आपण त्याची माहिती घेऊया. निकोटीन हा तंबाखूमध्ये वापरला जाणारा अशा पदार्थाचा विषारी रसायन आहे. जसं आपण म्हणतो ना की निकोटीन हा मेंदूवर परिणाम करतो आणि त्यामुळे तंबाखू खाण्याची एक सवय लागते. हायड्रोजन सायनाईड झोपेच्या औषधांमध्ये वापरला जाणारा हा एक वायू आहे. जसं आपण म्हणतो की झोपेची जी औषधं तयार केली जातात त्याच्यासाठी हायड्रोजनचा वापर केला जातो. अमोनिया आपल्या स्वच्छतागृहांमध्ये जी औषधं वापरली जातात त्यांना त्यामधील स्वच्छता ठेवण्यासाठी, तर त्या औषधांमध्ये अमोनिया आपल्याला बघायला मिळतो. आर्सेनिक उंदीर मारण्यासाठी जे औषध तयार केलं जातं किंवा जे विष तयार केलं जातं, त्या विषामध्ये सुद्धा या आर्सेनिक रसायनाचा वापर केला जातो. त्याचबरोबर बघा, आपल्याकडे ना घरामध्ये कपाटामध्ये जे कपडे ठेवतो आपण, आपल्याकडे आई, आजी, काकी नेहमी काय करतात, तर त्या कपड्यांना वास लागू नये, किडे लागू नये म्हणून आपण डांबर गोळ्या, पांढऱ्या शुभ्र रंगाच्या त्या गोल आकाराच्या डांबर गोळ्या ठेवतात. त्या डांबर गोळ्या ठेवल्यामुळे काय होतं की कपड्यांना सुगंध चांगला राहतो, किडे लागत नाही. तर त्या ज्या डांबर गोळ्या आहेत त्यासुद्धा तंबाखूसाठी वापर केल्या जातात. कार्बन मोनॉक्साईड, ज्या वाहनांमधून जो धूर निघतो त्या धुरामध्ये कार्बन मोनॉक्साईड हा वायू असतो. कॅडमियमच्या बाबतीत आपण म्हणू की कॅडमियम जी कारमध्ये जी बॅटरी वापरली जाते, ती बॅटरी तयार करण्यासाठी कॅडमियम या धातूचा वापर केला जातो. जर आपण ही बॅटरी एखाद्याला म्हटले की खा बाबा सकाळ संध्याकाळ, तर कोणी खाईल का ही बॅटरी? कोणी वापर करेल का त्या बॅटरीचा? नाही ना.
परंतु हे जेव्हा आपण तंबाखूमध्ये वापरतो किंवा तंबाखूच्या पदार्थांमध्ये वापरलं जातं तेव्हा लोक हेच तंबाखूचे पदार्थ आवडीने खातात. ॲसिटोन काय तर बघा, आपल्या घरी नेल पॉलिशची बॉटल असते. ती नेल पॉलिश लावल्यानंतर जेव्हा आपल्याला ती काढायची असते तेव्हा आपण नेल पॉलिश रिमूव्हर वापरतो. त्या नेल पॉलिश रिमूव्हरमध्ये सुद्धा ॲसिटोनचा वापर केला जातो. DDT हे कीटकनाशक तयार करण्यासाठी वापरलं जाणारं विषारी रसायन आहे. बुटेन बघा, सगळ्यांच्या घरी लायटर आहे की नाही? सगळ्यांच्या घरी लायटर. या लायटरमध्ये जो ज्वलनशील वायू आहे तो आहे हा बुटेन. टारचा उपयोग कुठे होतो तर रस्त्याचं जे काम चालतं त्या कामासाठी एक चिकट असा पदार्थ वापरला जातो. तो चिकट पदार्थ म्हणजेच हा टार. म्हणजे बघा, आपण ज्या रसायनांची नावं घेतोय किंवा ऐकतोय त्यांच्याविषयी ते किती घातक आहेत, ज्याचा वापर आपण आपल्या जीवनात कधीच करत नाही. परंतु जी लोक तंबाखूचं सेवन करतात तर या सगळ्या म्हणजे 7,000पेक्षा अधिक भयानक आणि घातक रसायनांचा वापर करतात आणि ते सिगरेट वापरतात. तुम्ही या इथे दिलेल्या चित्रामध्ये पाहू शकता. चला तर आपण आता पुढे जाऊया. आता जसं आपण म्हणतोय की आपण आत्तापर्यंत काय पाहिलं तर तंबाखूचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रकार पाहिले. त्याचबरोबर तंबाखू तयार करण्यासाठी वेगवेगळ्या रसायनांचा वापर कशा पद्धतीने केला जातो आपण तेही पाहिलं. तंबाखू खाण्यामागची कारणं पाहिली, बरोबर. पण आता तंबाखू सेवन यावरील म्हणजे जे आपण म्हणतो की तंबाखू सेवनाचे आपल्या शरीरावरती काय दुष्परिणाम होतात आपण ते पाहूया. तुम्ही चित्र बघितल्यावरती कसं होतं की अरे हे चित्र बघायची पण इच्छा होत नाही, परंतु हाच तंबाखू आपल्या शरीरावरती म्हणजेच आपल्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने दुष्परिणाम करत असतो. आणि खरं सांगू का, आत्तापर्यंत मला असं वाटत होतं की तंबाखू म्हटलं तर तंबाखूमुळे कॅन्सर होतो, हे एवढंच काय ते माझ्या डोक्यात होतं. परंतु आत्ता जेव्हा मी या विषयावरती वाचते, अभ्यास करते किंवा मी ही माहिती वाचते तेव्हा कळतं की फक्त कॅन्सर नाही तर अशी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला तंबाखूच्या सेवनामुळे या सगळ्या गोष्टींना आपण बळी पडू शकतो किंवा या दुष्परिणामांना सामोरं जावं लागू शकतं. तर चला बघूया मग कोणकोणते दुष्परिणाम आहेत. तर जसं की केसांना दुर्गंधी येणे, डोळ्यांची जळजळ होणे, डोळ्यातून पाणी येणं, डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळं येणं, वास येणं, तोंडाचा वास येणं, तोंडाला दुर्गंधी येणं, आपले जे दात आहेत तंबाखू खाल्ल्यामुळे त्या दातांवरती काळे चॉकलेटी डाग पडणं, हिरड्या कमजोर होणं, त्याचबरोबर शरीराची रोग प्रतिकारक शक्ती कमी होणं, त्याचबरोबर आपण म्हणू की पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या कमी होणं, पुरुष नपुंसक बनणं, स्त्रियांमध्ये सुद्धा व्यंधत्व निर्माण होणं, कॅन्सर, क्षयरोग, दमा, हृदयविकार, उच्च रक्तदाब, लकवा, मधुमेह, गँग्रीन असे बरेचसे आजार आहेत. जसं डोक्यापासून पायापर्यंत असे बरेचसे आजार आहेत जे तंबाखूसारख्या सेवनामुळे होतात किंवा तंबाखूसारख्या पदार्थांच्या खाल्ल्यामुळे होतात. तर म्हणूनच अशा पदार्थांपासून स्वतःला दूर ठेवणं हे खूप गरजेचं आहे, नाहीतर मग भविष्यात आपल्याला या सगळ्या आजारांना सामोरं जावं लागेल. चला तर मित्रांनो, आता आपण पुढे जाऊया पुढच्या स्लाईडकडे. आत्ताच आपण दुष्परिणाम पाहिले की तंबाखूच्या सेवनामुळे शरीरावरती कोणकोणते दुष्परिणाम होतात. पण या दुष्परिणामांमध्ये सुद्धा अल्पकालीन आणि दीर्घकालीन असे 2 दुष्परिणाम आहेत. मग अल्पकालीन, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मॅडम अल्पकालीन म्हणजे काय किंवा दीर्घकालीन म्हणजे काय? अल्पकालीन म्हणजे काही काळासाठी होणारे दुष्परिणाम आणि दीर्घकालीन म्हणजे काय तर दीर्घ काळासाठी बऱ्याच वर्षांपासून किंवा वर्षांपर्यंत होणारे दुष्परिणाम. मग असे कोणकोणते दुष्परिणाम आहेत चला तर बघूया. निकोटीनमुळे सवय लागते. आपण आधीच्या स्लाईडमध्ये पाहिलं की निकोटीन हा मेंदूवर परिणाम करतो आणि त्यामुळे आपल्याला तंबाखूची सवय लागते. हृदयगती आणि रक्तदाब वाढतो, ज्याला आपण हाय ब्लड प्रेशर म्हणतो, तो वाढतो. रक्तवाहिन्या संकुचित होऊन जातात आणि शारीरिक कार्यक्षमता किंवा उत्पादन क्षमता असते ती देखील कमी होते. केसांचा घाणेरडा वास येतो, तोंडाचा घाणेरडा वास येतो, तोंडाला दुर्गंधी येते, दातावर काळे पिवळे डाग निर्माण होतात किंवा चव किंवा वास घेण्याची जी क्षमता असते ती देखील कमी होते. आता आपण बघूया दीर्घकालीन दुष्परिणाम. बघा, पूर्व कॅन्सर विकृती, ज्याच्यामध्ये कॅन्सर झाला, एखाद्या व्यक्तीला जर कॅन्सर झाला तर तो कॅन्सर उपचारांनी बरा होतो, परंतु हा कॅन्सर पुन्हा उद्भवू शकतो. त्यामुळे कॅन्सर हा दीर्घकालीन दुष्परिणाम आहे. मग कॅन्सर कशा पद्धतीने होतो तर तोंड आहे, अन्ननलिका आहेत, स्वरयंत्रणा आहेत, त्याचबरोबर श्वसन नलिका आहे, पोट आहे, मूत्राशय आहे, गर्भ आहे, अशा विविध शरीराच्या अवयवांवरती भागांवरती याचे दीर्घकालीन दुष्परिणाम होऊ शकतात.
हृदय व रक्तवाहिन्यांच्या संबंधित जी प्रणाली आहे म्हणजे उच्च रक्तदाब आहे, हृदयरोग आहे, गौण रक्तवाहिनी संबंधित आजार आहेत, अशा बऱ्याचशा दीर्घकालीन दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं. त्याचबरोबर श्वसन यंत्रणा ज्या आहेत आपल्या, त्याच्यामध्ये आहे तीव्र खोकला, क्षयरोग, दमा, या सगळ्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर मोतीबिंदू आहे. आपण जसं मागे पाहिलं की प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो, त्यामुळे काय होतं की अर्धांगवायूचा देखील झटका येतो. पुरुषांमध्ये स्त्रियांमध्ये नपुंसकत्व येतं किंवा मूल न होणं, या संदर्भातल्या बऱ्याचशा अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतं. याला आपण दीर्घकालीन दुष्परिणाम म्हणतो. तर मित्रांनो, आपण दीर्घकालीन अल्पकालीन दुष्परिणाम पण पाहिले, परंतु जसं आपण म्हणतोय की तंबाखूचे दुष्परिणाम इतके भयानक आहेत, मग या दुष्परिणामांमुळे लोक आजारी पडत आहेत, त्यांना कॅन्सर होतोय किंवा बरेचसे वेगवेगळे आजार जर त्यांना होत आहेत, तर या तंबाखूची सत्यता पण पाहून घेऊया. मग सत्यता काय, तर बघा, आपल्याकडे असं म्हटलं जातं ना की एका गावाची लोकसंख्या ही साधारण 3500च्या सुमारास असते, म्हणजे त्या गावात साधारण 3500 लोक राहत असतात, असं आपण एक आपला रिपोर्ट आहे किंवा आपण एक सरासरी पाहतो. तर जर दर दिवशी आपल्या भारतामध्ये 3500 लोक तंबाखूच्या सेवनामुळे जर मृत्युमुखी पडत असतील, तर बघा किती मोठी आणि गंभीर बाब आहे की म्हणजेच आपल्या देशात रोज एक गाव मृत्युमुखी पडते किंवा उद्ध्वस्त होते असं आपण म्हणू शकतो. आणि ही खरंच खूप मोठी आणि गंभीर समस्या आहे, विचार करायला लावणारी एक समस्या आहे की या तंबाखूसारख्या गोष्टींचं आपण सेवन खरंच केलं पाहिजे का. भारतात दर वर्षाला 13 लाखाहून अधिक लोक मृत्युमुखी पडतात. कशामुळे, तर तंबाखूसारख्या अन्य पदार्थ किंवा तंबाखूसारख्या विविध पदार्थांच्या सेवनामुळे. तोंडाच्या कॅन्सरचे सर्वाधिक रुग्ण हे भारतात आढळतात. तोंडात सफेद छाले होणे, त्याचबरोबर तोंडात लाल छाले येणे, तोंड पूर्णपणे उघडता न येणे, ज्याला आपण जसं म्हणतो ना की सबक्युबस फायब्रोसिस ज्याला म्हटलं जातं, हे म्हणजे आपण म्हणतो की कॅन्सर होण्यापूर्वीची ही सगळी लक्षणं आहेत की सुरुवातीला तुम्हाला तोंड सफेद, एखादा व्यक्ती जर तंबाखूचं सेवन करत असेल तर त्याचं सुरुवातीला तोंड जसं आपण म्हणतो की त्याला सफेद छाले झालेले दिसतील किंवा तोंडात लाल छाले आलेले दिसतील. त्याचबरोबर हळूहळू तंबाखूचं सेवन वाढल्यामुळे तोंड पूर्णपणे त्याला उघडता येत नाही. या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला लक्षात येईल की या व्यक्तीला ही जी लक्षणं दिसत आहेत ही कॅन्सरची लक्षणं असू शकतात. या स्थितीत उपचार, सगळ्यात पहिलं म्हणजे तर उपचार करणं हे अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर कॅन्सर बळावेल किंवा त्या व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकेल. तसंच भारतात दर 16 सेकंदात एक मूल पहिल्यांदा तंबाखूचं सेवन करतो. जगात दरवर्षी 80 लाखाहून अधिक लोक तंबाखूमुळे मरतात. आणि खरंच ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्या जगभरात लोकांना तंबाखूची सवय इतकी लागली आहे की त्यामुळे 80 लाखाहून जास्त लोक मृत्युमुखी पडतात फक्त या छोट्याशा या भयानकशा व्यसनामुळे. तंबाखूमुळे ना केवळ शारीरिक नुकसान होते तर कौटुंबिक, आर्थिक, पर्यावरणाचे आणि राष्ट्राचे सुद्धा नुकसान होते. कौटुंबिक म्हणजे कसं बघा, एखादा व्यक्ती जर त्याच्या घरी तंबाखूचं सेवन करत असेल, सिगरेट ओढत असेल किंवा तंबाखू, मावा, गुटखा असे वेगवेगळे प्रकार आहेत जर तो खात असेल, तर त्यामुळे काय होतं, घरात वाद होतात. तंबाखू खाण्यासाठी पैसे नाही मिळाले तरीसुद्धा वाद होतात. मुलांच्या शिक्षणाकडे किंवा आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जातं. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यामुळे त्याचं नुकसान हे कौटुंबिक, आर्थिक आणि पर्यावरणावर होतं. आता इथे पर्यावरण जसं म्हटलंय बघा, 300 सिगरेट बनवण्यासाठी एका झाडाची कत्तल होते. बघा, 300 सिगरेट बनवण्यासाठी एका झाडाची कत्तल होते. जिकडे आपण म्हणतो की पर्यावरण स्वच्छ राखलं पाहिजे, झाडे जगवली पाहिजे, झाडे लावली पाहिजेत, जर झाडं लावली आणि जगवली तर सिगरेटच्या कंपन्या ते झाडं तोडणारच आहेत ना, त्यांची कत्तलच करणार आहेत सिगरेट बनवण्यासाठी. मग आपण जिकडे असं बोलतो, जी घोषवाक्य आपण वापरतो, खरंच ती कितपत योग्य आहेत. तंबाखूचे उत्पादन घेतल्यामुळे शेतजमीन नापीक होते. जिकडे आपण मागच्या स्लाईडमध्ये पाहिलं की तंबाखूचे दुष्परिणाम शरीरावर अगदी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखांपर्यंत होतं. मग ज्या शेतजमिनीमध्ये ही तंबाखूची पिकं घेतली जातात ती शेतजमीनच नापीक होते. मग काय गरज आहे अशा पद्धतीच्या म्हणजे आपण असं म्हणतो ना की अशी मग पिकं घ्यायचीच का, कारण ज्यामुळे त्या शेतजमिनीचं सुद्धा नुकसानच होतं आहे. आजारपणावरती शासनाला अनेक कोटी रुपये खर्च करावे लागतात, बरोबर की नाही. जर तुम्ही कधी एखाद्या कॅन्सरग्रस्त हॉस्पिटलमध्ये जर भेट दिलीत तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील, हे भयानकता बघायला मिळेल, अधिक जवळून पाहायला मिळेल. मग आता आपण या सगळ्या गोष्टींची माहिती घेतली, मग यावर आता उपाय काय करायला पाहिजे.
तुम्हाला वाटतंय की नाही यावर काहीतरी उपाय केला पाहिजे, कारण आपण आजची पिढी आहोत. आजची पिढी जर असं विचार करेल की आपण या सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत, याच्यावर उपाययोजना केली पाहिजे, तरच पुढे जाऊन येणारा जो काळ आहे तो तंबाखूमुक्त होऊ शकतो. लोक आपलं घर, आपली शाळा, आपला परिसर, आपला मित्रपरिवार यांना आपण तंबाखूमुक्त करू शकतो. मग चला तर बघूया, पुढे जाऊन बघूया याचे काय उपाययोजना आहेत. चला तर तंबाखूमुक्तीसाठी आपण काय करू शकतो. सगळ्यात पहिलं, आपण स्वतः तंबाखू सेवनापासून दूर राहिलं पाहिजे, बरोबर की नाही. जेव्हा आपण लोकांना उद्देश द्यायला जातो की तुम्ही तंबाखू खाऊ नका, तंबाखूपासून दूर राहा, तेव्हा सगळ्यात पहिलं काम होतं की आपण स्वतः देखील तंबाखू सेवनापासून दूर राहिलं पाहिजे. तंबाखू सेवनास प्रवृत्त करणाऱ्या व्यक्ती आणि जागांपासून दूर राहिलं पाहिजे. बळजबरीने तंबाखू सेवनास प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तींना नाकारलं पाहिजे, त्यांना ठामपणे नकार देताच आला पाहिजे. कारण कसं होतं की एकदा का आपण तंबाखूच्या चक्रव्यूहमध्ये अडकलो की तिथून बाहेर पडणं फार कठीण असतं. जसं म्हणतात ना की चांगल्या गोष्टींची सवय लागणं फार वेळ लागतो त्या गोष्टींना, पण एखाद्या वाईट गोष्टीची सवय ना पटकन लागते, त्याला फार वेळ नाही लागत. म्हणूनच एखादा व्यक्ती जर आपल्यावरती जबरदस्ती करत असेल, तंबाखूसारख्या पदार्थांचं सेवन करण्यास आपल्याला प्रवृत्त करत असेल, तर अशा व्यक्तींना तुम्हाला ठामपणे नकार देताच आला पाहिजे. त्याचबरोबर तंबाखूमुक्त शाळेचे जे 9 निकष आहेत ते आपल्या शाळेत आपल्याला अबाधित राखले पाहिजेत, जेणेकरून आपल्या शाळेतला विद्यार्थी, पालक, शिक्षक, इतर कर्मचारी सगळ्यांनाच आपण तंबाखूमुक्तीसाठी प्रवृत्त करू शकतो. कुटुंबातील सदस्यांना, ओळखीच्या व्यक्तींना तंबाखूमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती सांगितली पाहिजे. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या व्यक्तींना त्याचे व्यसन सोडवण्यासाठी आपल्याला मदत केली पाहिजे, बरोबर की नाही. या गोष्टी तर आपण करूच शकतो. तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत गावात सुद्धा जनजागृती केली पाहिजे, जनप्रबोधन झालं पाहिजे. कारण आपण ज्या घरी राहतो, आपण ज्या शाळेत शिकतो, आपण ज्या परिसरात वाढतो, त्या परिसरातील सगळ्याच लोकांना आपल्याला तंबाखूपासून दूर करायचं आहे किंवा तंबाखूच्या विळख्यातून बाहेर काढायचं आहे. त्यामुळे गावागावात सुद्धा जनप्रबोधन होणं फार गरजेचं आहे. आणि ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे, कारण आपलं एक पाऊल इतर लोकांसाठी सुद्धा ते एक प्रेरणादायी ठरू शकतं. म्हणूनच आपल्याला अशा पद्धतीचे जनप्रबोधन करायला पाहिजेत. आता तुम्ही म्हणाल की हे तर उपाय आपण समजून घेतले मॅडम, मग पुढे जर एखादा व्यक्ती तुम्हाला भेटला ज्याला खरंच तंबाखूचं व्यसन सोडायचं आहे, मग अशा व्यक्तीला तुम्ही काय सल्ले द्याल. चला तर बघूया आपण अशा व्यक्तींसाठी काय करू शकतो. तंबाखूचे व्यसन सोडवण्यासाठीच्या युक्त्या. मग काय करू शकतो, तर तंबाखू सेवनाची जिथे इच्छा होते त्या जागेपासून आणि त्या तंबाखू सेवनास प्रोत्साहित करणाऱ्या व्यक्तीपासून दूर जा. ही सगळ्यात उत्तम गोष्ट आहे की जी व्यक्ती तुम्हाला प्रोत्साहित करते तंबाखू खाण्यासाठी, अशा व्यक्तीपासून दूर जा, त्या जागेपासून दूर जा, बरोबर. तंबाखू सेवनाची इच्छा झाल्यावर व्यक्तीने आपले मन इतर गोष्टींकडे वळवा. मग आता तुम्ही म्हणाल कोणत्या गोष्टी करायला हव्या, जसे की 1 ते 100 अंक मोजा, टीव्ही पहा, गाणी ऐका तुमची आवडीची, खेळणे आहे, पोहणे आहे, चालणे आहे, मुलांसोबत खेळणे आहे. तुमच्या घरी एखादं लहान मुलं असेल किंवा शेजारी पाजारी एखादं लहान मुलं असेल त्याच्यासोबत वेळ घालवा. अशा सहज जमणाऱ्या आणि आवडणाऱ्या गोष्टी करा. तंबाखूऐवजी आरोग्यदायी पदार्थ चगळा, जसे की चणे, शेंगदाणे, बडीशेप, गाजर, काकडी वगैरे. हे असे पदार्थ आहेत जे सहज उपलब्ध होतील आणि खिशालाही परवडतील, बरोबर की नाही. मग अशा गोष्टींचा वापर करून तुम्ही तुमची जी तंबाखू चगळण्याची जी सवय आहे ती मोडू शकता किंवा त्याच्यामध्ये सुधार आणू शकता. त्याचबरोबर आहे भरपूर पाणी प्या. बघा इकडे काय सांगितलं आहे, तर ज्यावेळेस आपण एखादी व्यक्ती तंबाखूचं सेवन करत असते त्यावेळेस ती बरेच जे आपण म्हणतो की 7,000हून अधिक रसायनांचा वापर करून तंबाखू बनवला जातो. मग जेव्हा आपण सिगरेट ओढतोय, जो धूर आपण शरीरात घेतोय, त्या धुरासोबत आपण ते 7,000हून अधिक रसायन आहेत ते आपल्या शरीरात जमा करून ठेवतोय, बरोबर की नाही. मग हे शरीरात जमा असलेले जे रसायनं आहेत ते बाहेर पण पडले पाहिजेत. तुम्ही सिगरेट बंद केल्यानंतर ते तुमच्या शरीरात तर राहणारच आहेत, मग त्यांना बाहेर काढण्यासाठी काय करायचं, तर भरपूर पाणी प्या. इतकं पाणी प्या जेणेकरून तुमच्या शरीरातून ती रसायनं हळूहळू बाहेर पडतील. या अशा पद्धतीच्या युक्त्या तुम्ही ज्यांना तंबाखूचं व्यसन सोडायचं आहे अशा व्यक्तींना सहज सांगू शकता. सहज जमतील इतक्या साध्या आणि सोप्या या युक्त्या आहेत, बरोबर. चला तर आपण आता पुढे जाऊया. आता बघा खूपशी अशी लोकं तुम्हाला भेटतील ज्यांची खूप इच्छा आहे की तंबाखू सोडायचाच आहे. त्यांनी ठरवलेलं पण असतं, 1-2 दिवस करतात, आठवडाभर करतात, परंतु तरीसुद्धा पुढच्या आठवड्याला पुन्हा तेच काम करतात जे त्यांना नाही करायचं आहे. मग अशा लोकांना नाही म्हणण्याचं कौशल्य कसं शिकवाल.
आपला विषय आहे तंबाखूला नाही म्हणा, बरोबर. नकार देणं हे एक कौशल्य आहे आणि तो प्रत्येकाचा अधिकारसुद्धा आहे. मग जर एखादी व्यक्ती तुमच्यासमोर तंबाखूचा विषय काढत असेल किंवा तुम्हाला जबरदस्ती करत असेल तंबाखू खाण्यासाठी, सिगारेट ओढण्यासाठी, तर अशा व्यक्तींना स्पष्टपणे नकार द्या, बरोबर. त्याचबरोबर आहे तंबाखूच्या दुष्परिणामांबाबतची त्यांना माहिती द्या. खूप वेळा लोक अज्ञानी असतात, त्यांना तंबाखू कसा तयार केला जातो, त्याचे काय दुष्परिणाम होतात याची माहिती नसल्यामुळे सुद्धा अशा गोष्टींची सवय किंवा अशा व्यसनांची सवय लावून घेतात. त्यामुळे त्याची त्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांच्यात परिवर्तन घडून येतं. जर एखादी व्यक्ती सतत तंबाखूचा विषय काढत असेल तर असा विषय बदला, दुसऱ्या विषयावरती बोला किंवा हसण्यावरही तो विषय घालवा. जिकडे तंबाखूजन्य पदार्थ विकले जातात अशा दुकानांमध्ये किंवा अशा जागांना जाणं टाळून द्या. व्यसन करणारे मित्र टाळा. खूप वेळा व्यसन करणाऱ्या मित्रांमुळे सुद्धा तुम्हाला ती सवय पुन्हा लागू शकते. त्यामुळे जी लोक व्यसन करतात अशा मित्रांना टाळा, जेणेकरून तुम्ही जर त्या मित्राला टाळलं तर कदाचित त्या मित्रामध्ये सुद्धा परिवर्तन होईल की मी सिगारेट ओढतो म्हणून हा माझ्यासोबत बोलत नाही किंवा म्हणून याने माझी मैत्री तोडली. या कारणाने कदाचित तुमचा मित्रही बदलेल. त्यामुळे अशा पद्धतीचं कौशल्य, नाही म्हणण्याचं कौशल्य तुम्ही शिकवू शकता, सांगू शकता. ठीक आहे, चला तर पुढे जाऊया. आता इथे आहेत संदेश. आता आपल्याला काय संदेश द्यायचे, तर सगळ्यात पहिला आपण स्वतः तंबाखू सेवनापासून दूर राहायला हवं, बरोबर. त्याचबरोबर आहे तंबाखू सेवनाचा आग्रह करणाऱ्या व्यक्ती आणि त्याला प्रोत्साहन देणाऱ्या वातावरणापासून आपण स्वतःला दूर ठेवायला हवं. बळजबरीने तंबाखू सेवनास प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तींना स्पष्टपणे आणि ठामपणे नाही म्हणताच आलं पाहिजे आपल्याला. एकदा का आपण तंबाखूच्या चक्रव्यूहात अडकलो की तिथून बाहेर पडणे खूप कठीण असतं. हे चक्रव्यूह जसं आपण म्हणतो ना की हे चक्रव्यूह असं आहे की जिथून तुम्हाला बाहेर पडण्याचा रस्ता दिसत नाही. त्यामुळे अशा चक्रव्यूहापासून थोडं लांब जा. कुटुंबातील सदस्यांना, ओळखीच्या व्यक्तींना तंबाखूमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबतची माहिती सांगायला हवी. तरच त्यांच्यामध्ये ती जनजागृती होईल, तो अवेअरनेस करू शकतो आपण, बरोबर की नाही. चला तर पुढे बघूया. पुढे आहे आपल्याकडे, आता आपण पाहतो ही एक शपथ आहे. म्हणजेच आपण आता आज या सत्रामध्ये सगळेच जण एक शपथ घेणार आहोत. तुम्हीही तुमच्या जागेवर उभे राहा आणि ही शपथ घ्या. चला तर शपथ घ्यायला तयार राहूया. तंबाखू विरोधी शपथ. तंबाखू, जर्दा, खर्रा, बिडी, सिगारेट, ई हुक्का, ई सिगारेट इत्यादी तंबाखूयुक्त पदार्थाचे मी स्वतः कधीही सेवन करणार नाही. माझ्या पालकांना, नातेवाईकांना याचे सेवन करू देणार नाही. माझ्या मित्रमैत्रिणींना याचे सेवन करू देणार नाही. शाळेत कोणालाही याचे सेवन करू देणार नाही. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे होणाऱ्या आजारांची मला माहिती आहे. त्यामुळे मी असे कधीही थुंकणार नाही. माझी शाळा, घर आणि परिसर तंबाखूमुक्त करण्याचा मी नेहमीच प्रयत्न करेन. अशा पद्धतीने आपण ही तंबाखू विरोधी शपथ घेतली आणि आज ज्या शपथमध्ये आपण ज्या ज्या गोष्टी बोललो आहोत त्या सगळ्यांनी त्याचं पालन करायचं आहे. आपली शाळा, आपलं घर, आपला परिसर आपल्याला तंबाखूमुक्त ठेवायचा आहे आणि त्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहणार आहोत, बरोबर की नाही. चला तर मित्रांनो पुढे जाऊया. आता इथे आपल्याकडे एक गाणं आहे. ठीक आहे, या गाण्याची आपण एक छोटीशी या गाण्याची प्रॅक्टिस करून घेऊया. ठीक आहे. तंबाखू व गुटखा, सिगरेट, बिडी, हुक्का, पान व मशेरी, चिलीम आणि मावा, सोडा 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 याची संगत सोडा. या सगळ्या व्यसनांनी तोंडाचे वाजले बारा, दात झाले काळे नि घाण वासाचा मारा. नको रे बाबा, नको रे बाबा, गालाला आले चट्टे, आ वाजता येईना, थुंकीचे हे फवारे उडता, कोणीही जवळ करीना. थोबाड झाळे किळसवाने तरी व्यसन सुटेना, पाय येती भरून सारखी लागे धाप, फुंकर मारता येईना, छाती झाली कमजोर. नको रे बाबा, नको रे बाबा, तोंडाचा कॅन्सर होता गाल टाकती काढून, तोंडाचे ते होता बोळके रूप गेले बदलून. मरणाच्या या दारी जाती तरी व्यसन सुटेना. तंबाखू व गुटखा, सिगारेट, बिडी, हुक्का, पान व मशेरी, चिलीम आणि मावा, सोडा 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 याची संगत सोडा. चला तर मित्रांनो आपण पुढे जाऊया. आता आपण सत्र पाहिलं. सत्रामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जे तंबाखूचे प्रकार आहेत ते पाहिले. त्याचबरोबर तंबाखू तयार करण्यासाठी किती प्रकारचे रसायनं वापरले जातात आपण ते पाहिलं. आपण त्याचबरोबर आपण म्हणतो की जे दुष्परिणाम होतात शरीरावरती आपण तेही पाहिले. सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या, शिकून घेतल्या, समजून घेतल्या, बरोबर की नाही. मग
आता आपल्याला कृतीतून सुद्धा आपलं काम सुरू करायचं आहे. मग आता कोणतं काम करायचं आहे तर बघा, इथे तुमच्यासाठी एक उपक्रम दिला आहे. विद्यार्थ्यांसोबत काय काम करायचे तर विद्यार्थी तंबाखूमुक्तीचे पोस्टर्स रंगवून ते शाळेच्या दर्शनीय भागात लावतील. म्हणजेच सदर उपक्रमाद्वारे आपण तंबाखूमुक्त शाळा अभियानामध्ये जो आपला चौथा निकष आहे, चौथा निकष काय सांगतो तर आपल्याला तंबाखूचे दुष्परिणाम सांगणारे पोस्टर शाळेच्या दर्शनीय भागात लावायचे आहेत. असेच पोस्टर तुम्हाला बनवायचे आहेत आणि ते तुम्हाला शाळेमध्ये लावायचे आहेत. हा झाला शाळा स्तरावरील उपक्रम. आता मगाशीच आपण पाहिलं की आपल्याला गावासाठी सुद्धा जनजागृती करायची आहे, जनप्रबोधन करायचं आहे, बरोबर की नाही. मग गाव पातळीवर काय करावं लागेल तर गाव पातळीवरती मार्गदर्शक, मुख्याध्यापक आणि सरपंच यांच्यासोबत चर्चा करून गाव पातळीवर तंबाखू विरोधी रॅलीचे आयोजन केलं पाहिजे. रॅलीत विद्यार्थ्यांसमवेत गावातील महिला मंडळ असेल, युवक मंडळ असतील, भजनी मंडळ असतील, काही पालक असतील आदींचा सहभाग करून घ्यावा. रॅली झाल्यावर तंबाखूमुक्त जीवनाचा संकल्प घ्यावा. जशी आज आपण सगळ्यांनी जी प्रतिज्ञा घेतली, तंबाखू विरोधी प्रतिज्ञा, तीच तंबाखू विरोधी प्रतिज्ञा तुम्ही या रॅलीमधून सुद्धा घेऊ शकता. जेणेकरून आपण जो तंबाखूमुक्त शाळा, परिसर आणि घर हा जो आपला एक संकल्प आहे तो संकल्प पूर्ण होईल. अशा पद्धतीने आजचं आपलं हे सत्र इथे पूर्ण झालं.